हां, आता हे पहिले आपण सिंपल एक प्रॉब्लेम घेऊ जेणेकरून तुम्हाला जनरल एंट्री समजून जातील. 12% रिडीमेबल प्रेफरन्शियल शेअर रुपीज 1,80,000. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट 1,20,000. जनरल रिझर्व 80,000. ओके. 5 जर्नल एंट्री. हे अगदी सोपं गणित आहे. हां, ठीक आहे. आता या गणितात पहा, आपल्याला पहिल्या 2 एंट्र्या कराव्याच लागणार आहे. कोणत्या? रिडीमेबल, शॉर्टकटमध्ये लिहायचं, प्रेफरन्शियल शेअर कॅपिटल अकाउंट डेबिटेड 1,80,000 टू रिडीमेबल प्रेफरन्शियल शेअर होल्डर अकाउंट 1,80,000. बीइंग कॅपिटल ट्रान्सफर टू शेअर होल्डर. ओके. पहिले शेअर होल्डरला ट्रान्सफर करू, मग शेअर होल्डर म्हणजे हे पूर्ण लिहा वाटल्यास, रिडीमेबल प्रेफरन्शियल शेअर होल्डर अकाउंट डेबिटेड 1,80,000 टू बँक बीइंग शेअर किंवा बीइंग शेअर रिफंड किंवा बीइंग शेअर रिडीम जरी केलं तरी चालतं. ओके, ठीक आहे. जमलं? हो, रिडीम. आता पहा, आपण काय करतो, आपल्याला माहिती आहे की 1,80,000 कुठून आणणार आहे आपण? एक तर PNL किंवा जनरल रिझर्वमधनं. आता इथे PNL इनफ नाही आहे, जनरल रिझर्वही इनफ नाही आहे. ही फक्त बुकीची एंट्री आहे. म्हणजे बॅलन्स शीटमध्ये दाखवताना हे दोन्ही कमी झालेले दिसतील, याचं नाव वेगळं होईल आणि दुसऱ्याचं नाव वेगळं होईल. ते काय होईल पहा आता. जनरल रिझर्व अकाउंट डेबिटेड 80,000. पण जनरली काय करायचं, पूर्ण जनरल रिझर्व खाऊन टाकायचं. कारण जनरल रिझर्व का बरं, काय असं का करायचं? कारण जनरल रिझर्व हा पास्ट प्रॉफिट आहे, PNL हा करंट प्रॉफिट आहे. बरोबर आहे की नाही? जनरल रिझर्व पास्ट प्रॉफिट आहे, ते प्रॉफिटमधनं पैसा जातच राहतो कुठे? जनरल रिझर्वला. ओके. PNL अकाउंट डेबिटेड. आता किती जरूरत आहे आपल्याला? आपल्या जो 1,80,000 आहे, आता आपल्याला जरूरत आहे 1,00,000. तर आपण 1,20,000 पैकी 1,00,000च घेऊ, पूर्ण घेणार नाही. ओके. 1,00,000 टू CRR, टू कॅपिटल रिडम्शन रिझर्व अकाउंट. पूर्ण नाही लिहिलं तरी चालतं. 1,80,000 बीइंग PNL and reserve amount transfer to CRR for redemption. जमलं? कळलं? अगदी सोपं गणित होतं, बेसिक गणित आहे. मग याच्यानंतर आपल्याला ते बॅलन्स शीट वगैरे जेव्हा बनवायला लागेल तेव्हा थोडंसं कॉम्प्लिकेटेड होईल. हां, ठीक आहे. ओके, एवढं लिहून घ्या. आता पहा, मग असं प्रॉब्लेम अतिशय सोपं होतं. आता त्याच्यात आपण एक ॲडिशन करून टाकू. काय ॲडिशन करू पहा. 6% प्रेफरन्शियल शेअर, प्रेफरन्शियलच्या ऐवजी रिडीमेबल टाका. रिडीमेबल प्रेफरन्शियल शेअर रुपीज 4,00,000. रिझर्व 60,000.
P&L 1,00,000. ओके, पास जर्नल एंट्री. आता परीक्षेमध्ये ते आपलं थोडंसं मस्कापाणी करायचं, पर्टिक्युलर, डेबिट, क्रेडिट, ओके, त्या ह्यानी करायचं. हां, आता बा सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मगाच्या प्रॉब्लेममध्ये सरळ सोपं होतं. आता या प्रॉब्लेममध्ये काय आहे तर ते पाहू आपण. प्रेफरन्शियल शेअर्स आहे आपले. प्रेफरन्शियल शेअर्स म्हणजे रिडीमेबल सोडू नका रे बा शब्द. रिडीमेबल प्रेफरन्शियल शेअर्स आहे 4,00,000. बरोबर. आपल्याजवळ रिझर्व किती आहे 60,000 आणि P&L किती आहे 1,00,000. मायनस करा आणि व्हॅल्यू सांगा. $2,40,000. ओके. कंपनी लॉ काय म्हणतं, अकाउंटिंग स्टँडर्ड प्लस कंपनी लॉ. हां, कंपनी लॉ काय म्हणतं, कंपनी लॉ हे म्हणतं की जर तुमच्याजवळ प्रॉफिट इनफ नसेल तर यू हॅव टू इश्यू द फ्रेश शेअर्स इन टू द मार्केट फॉर द रिडम्शन ऑफ प्रेफरन्शियल शेअर्स. ओके. पहिला लॉजिक काय आहे, पैसा आपण घेतला आहे तर प्रॉफिटमधनंच जायला पाहिजे. नाही तर काय झालं आता इथे काय झालं आता इथे, हे तर 4,00,000ची लायबिलिटी होतीच. शेअर कॅपिटल म्हणजे लायबिलिटीज आहे. बरोबर. ती कमी होऊन 2,40,000 झाली ना, म्हणजे परत लायबिलिटी झालीच ना. ठीक आहे. एक तर तुम्ही प्रिफरन्शियल शेअर्स इश्यू करा किंवा इक्विटी शेअर्स इश्यू करा. इक्विटी शेअर्स इश्यू केले तर मेंबर्स वाढतील. प्रिफरन्शियल शेअर्स इश्यू केले तर तुम्हाला डिव्हिडंड तर द्यावाच लागेल. बरोबर आहे. हे दोन्ही जर टाळायचं असेल तर तुमच्याजवळ तेवढा ॲम्पल प्रॉफिट पाहिजे. ओके. तर आता मगाशी आपण ते शेअर होल्डर वगैरे एंट्री घेतली होत्या त्या सगळ्या शेवटी टाका आणि या एंट्र्या पहिल्या घ्या. हां, कोणत्या, जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिटेड. जनरल रिझर्व्ह अकाउंट डेबिटेड 60,000. P&L अकाउंट डेबिटेड. P&L अकाउंट डेबिटेड 1,00,000 ना रे. हो, 1,00,000. टू CRR 1,60,000. being reserve and P&L transfer to CRR. ओके. आता तुम्हाला अजून मोठं लिहायचं फॉर रिडम्शन ऑफ प्रिफरन्शियल शेअर्स वगैरे लिहून टाका. हां, मग दुसरं एंट्री येईल बँक अकाउंट डेबिटेड. बँक अकाउंट डेबिटेड आता किती पाहिजे आपल्याला, 2,40,000. आता इथे शेअर स्पेसिफाय केलं आहे का, इक्विटी आहे का प्रिफरन्शियल, नाही. मग डायरेक्ट आपण लिहून टाकू शेअर कॅपिटल. शेअर कॅपिटल 2,40,000. जर मेन्शनच नसेल तर मग आपण अज्युम करायचं इक्विटी शेअर आहे, पण इथे आता काहीच नाही दिलं म्हणून मी शेअर कॅपिटल लिहिलं. बीइंग फ्रेश इश्यू मेड फॉर रिडम्शन. ओके, कळलं का. आता त्या घिस्यापिट्या त्या दोन एंट्री आपल्या, रिडीमेबल प्रेफरन्शियल शेअर कॅपिटल अकाउंट डेबिटेड 4,00,000 टू रिडीमेबल प्रेफरन्शियल शेअर होल्डर अकाउंट 4,00,000. being कॅपिटल ट्रान्सफर टू शेअर होल्डर. ओके, सगळं शॉर्टकटमध्ये लिहिलं आहे. हां, मग शेवटची एंट्री शेअर होल्डर रिडीमेबल प्रेफरन्शियल शेअर होल्डर अकाउंट डेबिटेड 4,00,000 टू बँक. being शेअर
रिडीम. ओके, शॉर्टकटमध्ये लिहून टाकले. समजलं का? परत एकदा समजून सांगतो. मागच्या प्रॉब्लेम या प्रॉब्लेममध्ये काय होतं, मागचा प्रॉब्लेम बेसिक होतं, हेही बेसिकच आहे. या प्रॉब्लेममध्ये 6% डिव्हिडंड काही करायचं नाही याचं. क्लिअर? तुम्हाला वाटलंच तर एक अजून डिव्हिडंडची एंट्री टाकून द्या तुम्ही, वाटलं तर. गरज नाही, त्यांनी म्हटलं नाही आहे की डिव्हिडंड इश्यू केला म्हणून. ओके, तर आपल्याला पाहिजे 4 लाख. आपल्या जवळ आहे 60,000 आणि 1 लाख. म्हणजे 4 लाखामधनं मी 60,000 आणि 1 लाख म्हणजे 1,60,000 गेले, तर उरले माझ्याजवळ 2,40,000. तर हा झाला फ्रेश इश्यू. फ्रेश इश्यू. आणि हे कुठून काढलं, ही माझ्या मनातलं आहे का? नाही, हे आपलं कंपनी लॉनी सांगितलं आहे. कंपनी लॉनी काय स्पेसिफाय केलं, 2 कॅटेगरीमध्ये तुम्ही शेअर्स रिडीम करू शकता, आयदर बाय प्रॉफिट ऑर बाय फ्रेश इश्यू. ठीक आहे. तर आता आपल्याजवळ एवढे ॲम्पल अमाऊंट आहेच नाही, तर मग आपण काय केलं, फ्रेश इश्यू केला. ही बॅलन्सिंग फिगर आहे. ओके, आणि मग त्याच्या जनरल एंट्र्या केल्या. या 2 जनरल एंट्र्या कॉमनच राहणार आहे. ओके, या वाढत जाणार, या कॉमनच राहणार नाही. मी यांना शेवटी टाकत जा. ओके, समजलं गणित एवढं? चला लिहून घ्या. नाही पहा, आता या प्रॉब्लेममध्ये मगाच्या प्रॉब्लेमपेक्षा थोडंसं चेंज केलं आपण. प्रिफरन्शियल शेअर्स दिलेले आहे 1 लाख. ओके, प्रिफरन्शियल शेअर्स दिलेले आहे 1 लाख. P&L आहे 1.5 लाख. म्हणजे इनफ आहे पैसा, प्रॉफिटमधनं पूर्ण शेअर जातो. हे सगळं पहिले जेव्हा आपण प्रॉब्लेम सॉल्व्ह करताना पहिले पाहून घ्यायचं, किंवा तुम्ही एक समरी लिहित चला. उद्या जेव्हा आपण मोठे प्रॉब्लेम करू ना, तेव्हा तुम्हाला शिकवतो समरी कशी लिहायची. समरी लिहून घ्यायची. मग समरी लिहून गेलं तर फटाफट जनरल एंट्र्या करता येतात. आता इथे पहा, 1 लाख रुपये, 1.5 लाख रुपये P&L आहे, म्हणजे पैसे इनफ आहे. आता 5% प्रीमियम द्यायचा आहे, म्हणजे रिडम्शन करताना 1 लाख अधिक 5%, म्हणजे 1,05,000 रुपये आपल्याला त्याला द्यायचे आहे. तर हे 5% म्हणजे 5,000 कुठून आणायचे? तर आपल्याजवळ 2 वे आहे, आयदर यूज P&L अकाउंट और यूज शेअर प्रीमियम अकाउंट. शेअर प्रीमियम आहे का? हो आहे. परत आपला दुसरा प्रश्न तोच, इनफ आहे का? इनफ आहे. इथे आहे 20,000, आपल्याला फक्त 5,000 द्यायचे. ओके, त्यामुळे आपल्याजवळ तो पैसा इनफ आहे. तर या पहिले एंट्र्या करून घेऊ आपण. हां, पहिले काय करू, P&L अकाउंट डेबिटेड. P&L अकाउंट, इथे खूप लोक कन्फ्यूज होतात. हां, आता इथे 1.5 लाख आहे, पाहिजे किती? 1 लाखच पाहिजे ना. तर P&L अकाउंट डेबिटेड 1 लाख बरोबर टू CRR. समजलं का? हां, जेवढं शेअर रिडम्शनसाठी कॅपिटलसाठी पैसे पाहिजे आहे तेवढेच आपण घेतले. बीइंग P&L यूज फॉर रिडम्शन किंवा बीइंग प्रॉफिट ट्रान्सफर टू CRR. हां, ते जास्त चांगलं आहे, वाटल्यास तेच करून देतो, P&L ट्रान्सफर टू CRR. आणि वर्क वाटलं फॉर रिडम्शन ऑफ प्रिफरन्शियल शेअर्स वगैरे लंबचौडं लेक्चर लिहू शकता. मग नंतर काय, आपल्याला प्रीमियम पाहिजे, तर शेअर प्रीमियम अकाउंट डेबिटेड. प्रीमियम अकाउंट डेबिटेड किती रे बाबा? 1 लाखावर 5% म्हणजे 5,000 बरोबर. पैसे आहे का आपल्याजवळ? आहे. ओल्ड प्रीमियम 20,000 आहे. संकेत समजलं का? पक्क? परत एकदा सांगतो, 20,000 प्रीमियम अकाउंट आहे, आपल्याला फक्त 5,000 पाहिजे आहे, तर आपण त्या 5,000 त्यातनं घेणार आहे. आणि हे सगळं सारखं सांगते बुकिश एंट्री आहे. रिअलिस्टिकमध्ये नुसते आपण एंट्र्या पोस्ट करायच्या, बाकी काही नाही करायचं. हां, 2च एंट्र्या रिअल आहे, ती म्हणजे बँक अकाउंट आणि आपण शेअरला ट्रान्सफर करतो त्या, बाकी सगळ्या बुकिश एंट्र्या. मग टू रिडीमेबल प्रेफरन्शियल शेअर होल्डर अकाउंट 5,000. बीइंग ओल्ड प्रीमियम अकाउंट यूज फॉर रिडम्शन
प्रेफरन्शियल प्रीमियम. जमलं? कळलं दोन्ही? परत एकदा सांगतो. पैसा इनफ आहे, P&Lमधनं दिला, पैसा इनफ आहे याच्यातनं दिला. ओके. आता इथे थोडीशी एंट्री चेंज होईल. रिडीमेबल प्रेफरन्शियल शेअर कॅपिटल अकाउंट डेबिटेड आपले किती आहे? 1,00,000. ओके. टू कशाला? रिडीमेबल प्रेफरन्शियल शेअर प्रीमियम डेबिटेड. हां, तुम्ही पूर्ण लिहायला, मी शॉर्टकट मारला. टू शेअर होल्डर, टू रिडीमेबल प्रेफरन्शियल शेअर होल्डर अकाउंट. आता हा P&L नेहमी प्रीमियम नेहमी क्रेडिट होतो. इथे डेबिट का झाला? आपल्याला पैसे वापस करायचे म्हणून. आपल्याला पैसे वापस करायचे ना, म्हणून आपला तो डेबिट झाला. 1,05,000 बीइंग शेअर ड्यू ॲट प्रीमियम. जमलं? हो, जमलं. ठीक आहे. आणि मग डायरेक्ट आपली तीच एंट्री, बँक अकाउंट डेबिट 1,05,000 टू रिडीमेबल प्रेफरन्शियल शेअर होल्डर अकाउंट 1,05,000. जमलं? बीइंग अमाऊंट पेड टू शेअर होल्डर. जमलं? ठीक आहे. असे 3 गणितं होते. गणित समजलं? हे प्रीमियम आहे म्हणून. प्रीमियम नसतं तर P&Lमधनं काढलं असतं, ते आपण आफ्टर द ब्रेक घेऊ. मी तुमच्या ते लक्षात येईल. हे 3 बेसिक आहे. आता याच्यावरच आपल्याला बिल्डिंग बनवायची आहे. बॅलन्स शीटसुद्धा येते याची, आणि एक बोनस शेअर पण येतो, तो नंतर पाहू.